आणि आपण विकेंडला एक नवीन व्हिडिओ घेतो आहे की ज्यामध्ये आपण जे मंडे टू फ्रायडे ज्या लेवल्स देणार आहेत, लेवल्सच्या व्हिडिओ असतील शिकण्यासाठी, त्या लेवल्स आपण कशाप्रकारे ट्रेड केलं पाहिजे. कॉज लेवल्स जरी दिल्या तर त्या ठिकाणी मार्केट कशाप्रकारे रिॲक्ट करतो आणि आपण त्याला कशाप्रकारे ट्रेड केलं पाहिजे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. आणि ते प्रॉफिटेबल, समजा आपण जी लेवल सांगितली ती तशी रिस्पॉन्स झालं आहे का. जर बाईंगला सांगितलं तर बाईंग साईडला मार्केट तिथून गेलं आहे का, किंवा सेल झाला आहे तिथं, एल आपला गेलं आहे की प्रॉफिट झाला आहे, या गोष्टीसुद्धा पाहिल्या पाहिजे. आणि त्या जर लॉस झाला असेल तर तो लॉस नेक्स्ट टाईम कसा हँडल करायचा हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला आपला आत्ता जर पाहिलं आपण निफ्टीचा चार्ट ओपन आहे. निफ्टीमध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट एक दिसतो आहे इथे या ठिकाणी, बरोबर. सो आपण लेवल्स दिल्या होत्या बँक निफ्टी दोन्हीमध्ये. थर्सडेला आपण ट्रेड घेतला होता बँक निफ्टीमध्ये. सो बँक निफ्टीचा चार्ट मी ओपन करतो. ओके, बँक निफ्टीचा हा आपला होता 5 मिनिट चार्ट आहे. या ठिकाणी जर चार्ट पाहिला बँक निफ्टीचा, आपली जी लेवल दिली होती आपण थर्सडेला पोस्ट केली होती यूट्यूबला, तर त्या पोस्टमध्ये असं होतं की 256च्या आसपास या ठिकाणी एक आपली बाईंग लेवल होती. मार्केट काय झालं, एक्झॅक्टली त्या लेवलला ओपन झालं, गॅप फिल केला आणि फॉल झाला. आता या ठिकाणी जे आपले झूमवरचे जे मेंबर्स आहेत त्यांनी काय केलं की पडत्या मार्केटमध्ये डायरेक्टली जेव्हा इथून ग्रीन कॅन्डल दिसत होती ओपन होता बाईंग केलेलं आहे. काही काही पडत्या मार्केटमध्ये बाईंग केलं, एस गेले किंवा या ठिकाणी बाईंग केलं, लॉस झाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटला आपण जेव्हा ट्रेड करतो ते कशा प्रकारे आणि का करतो. समजा सेम एकाच दिवशी मार्केट कंटिन्यू नाही होऊ शकत. जर या ठिकाणी फॉल होते, कंटिन्युअसली फॉल होते तर नेक्स्ट डे पण कंटिन्यू फॉल झाला आहे तर थर्ड डे पण तुम्हाला सेम ट्रेड नाही मिळणार आहे. त्या गोष्टी लक्षात घ्या. जर या ठिकाणी मी आता ट्रेड सांगितलं आहे की मी या ठिकाणी बाय करणारे माझे लेवल आहे, तर तिथे बाईंगचा काही सिनेरिओ क्रिएट झाला आहे का, एस एल क्रिएट झाले आहेत का, किंवा रिटेस्ट केले का, प्रिवियस एखादा हाय क्रॉस केला आहे, बाईंग सिनेरिओ काय आहे, ग्रीन कॅन्डल एखादी ती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचं. आता समजा मार्केट जर पाहिलं त्या दिवशी लेवल आपली या ठिकाणी होती, पण मार्केट एक्झॅक्टली ते लेवल तोडून खाली आलं, 54,000ला टेस्ट केलं. 54,000 टेस्ट केल्यानंतर एक तर राऊंड लेवल पैसे आपण बाय करू शकतो. या ठिकाणी काय झालं, राऊंड लेवल टेस्ट केली आणि ब्रेकडाऊन झाला. सेम काल जसं त्याच्या एक दिवस आधी जसं झालं होतं कंटिन्यू फॉल, त्याच्या आधी पण काय झालं होतं इकडे कंटिन्यू फॉल. सो ट्रेडर्स जे काही असतात, समजा नवीन ट्रेडर्स असतील किंवा रिटेलर्स असतील, ते काय करतील, ब्रेकडाऊन झाला 54चा, सेलिंग पोझिशन घेतली, परत रिटेस्ट करायला गेलं, सेलिंग पोझिशन घेतली. सो या ठिकाणी काय होणार, एस एल क्रिएट झाले सेलर्सचे, मार्केट वर निघालं 54च्या, एस एल गेले, एक बाउन्स आला, परत रिटेस्ट करायला आलं, आपण ट्रेड घेतला. त्यानंतर ट्रेड घेतल्याच्या नंतरसुद्धा बाईंग आली, परत सेलिंग आली. इथे तुमच्यावर कॉन्फिडन्स पाहिजे की ठीक आहे या ठिकाणी जरी मार्केट परत रिव्हर्स झाले तर मी एस एल देणार, तो एस एल याच्या खाली असणार आहे, किंवा तुमचा जो काही तुम्ही प्लॅन केलेला असेल त्या साईडला. मार्केट रिटेस्ट केलं, इथे अजून बायर्स आले, कारण रिटेस्टला बायर्स येतात. बायर्स आले, मार्केटमध्ये मुवमेंट भेटली, आपल्याला आपलं टार्गेट भेटला. या ठिकाणी मी 180चा 53,900चा जो कॉल आहे तो 185ला बाय केला होता आणि 350ला या ठिकाणी सेल केला. चांगला प्रॉफिट भेटला, एक्झिट केलं. त्यानंतर परत जेव्हा इथे एम पॅटर्न क्रिएट करून 22 EMAचा ब्रेकडाऊन झाला, ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाला, या ठिकाणी परत एक ट्रेड घेतला आपण, या कॅन्डलला ट्रेड घेतला, मार्केट खाली आलं, प्रॉफिट दिसत होतं थोडाफार, परत वर गेलं आणि ब्रेकडाऊन झाला. या ठिकाणी परत एक स्कॅल्पिंग ट्रेड आपण घेतला, जो की आपल्याला नेक्स्ट डेच्या याच्या समजा जो एस एल असेल किंवा काय असेल तर त्याचा वाचवण्यासाठी मदत करतो. नवीन ट्रेडर्सनी तो ट्रेड घेतला पाहिजे असं नाही आहे. तुमचा जो प्लॅन केलेला ट्रेड आहे तो जाऊ द्या, त्यात मग एस एल होऊन किंवा प्रॉफिट भेटेल तो घेऊन मार्केटमधून निघून जा, ठीक आहे. थर्सडेला पण आपण सांगितलं होतं की मार्केटमध्ये या ठिकाणी आपण बाईंग करणार आहे. आता सेम माझा प्लॅन होता की मार्केटमध्ये मी काय करणार, जर फ्लॅट ओपन झालं, ओपन होताच जर सेलिंग येऊन कन्सोलिडेट झालं, ब्रेकआउट झाला तर मी बाय करेल. बट प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी मी ट्रेड घेतला निफ्टीमध्ये. आता निफ्टीमध्ये ट्रेड घेतला होता आपण, डेली टाईम फ्रेम 5 मिनिट, ओके. लास्ट व्हिडिओमध्ये मी त्याचा एस एस पण दिलेला आहे. तर ठीक आहे, निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेतला. आता तो कसा घेतला मी तुम्हाला सांगतो. मार्केट ओपन झालं, ओपन होताच मार्केटमध्ये रॅली भेटली. आता या रॅलीमध्ये काय झालं, जेव्हा ही वीक क्रिएट झाली, कंटिन्युअस मार्केट ओपन झालं, वर गेलं, इथून ओपन झालं इथपर्यंत 80-90 पॉईंट डायरेक्टली मुवमेंट भेटली. त्यानंतर काय झालं, जेव्हा वीक क्रिएट झाली, मार्केट परत रिटेस्ट करायला आलं 24,500ला, या ठिकाणी आपण बाय केलं. बाय केल्यानंतर
परत एक मुवमेंट भेटली, पण आपला जो पाहिजे होता तो टार्गेट मला दिसला, बट तो टार्गेट मिळेपर्यंत काय झालं, परत मार्केट रिजेक्शन भेटलं. ठीक आहे, कारण मी लिमिट ऑर्डर टाकले, एक्झिट टाकलं नव्हतं, मार्केटमध्ये परत फॉल आला. बट माझा प्लॅन होता की जर क्लोजिंगच्या खाली परत गेलं या ठिकाणी तर मी एक्झिट करेल. ठीक आहे, मार्केट एक बाउन्स झाला, नवीन बायर्स आले, परत त्या बायर्सला मार्केटने बाहेर काढून टाकलं आणि नंतर या ठिकाणून परत एक रॅली आपल्याला पाहायला मिळाली. आणि या रॅलीमध्ये आपण आपला टार्गेट जो होता, कॉज मार्केट वर गेलं परत खाली आलं, या बाउन्समध्ये मी बाय केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे काय झालं की डायरेक्टली पळत्या गाडीमध्ये बाय केल्यामुळे माझा जो प्रीमियम आहे तो मला खूप महाग भेटला. आणि जेव्हा मार्केट रिट्रेस झालं, खाली आलं, एक फॉल आला, तेव्हा त्याच्यातला जो डीके ना तो खूप फास्ट झाला. ठीक आहे, कॉज फ्रायडेचं मार्केट आहे, फ्रायडेला काय होतं विकेंडमुळं लोक जे पोझिशन असतील किंवा काय असेल ते कट करून निघून जातात. सो डीके पण झाला. डीके झाल्यानंतर काय केलं आपण, मार्केटमध्ये वाट पाहिली आपल्या एस एल होता आपला प्रिव्हियस डे किंवा सेम डेचा लो. याच्यानंतर खाली जर ट्रेड करायला मार्केटने सुरुवात केली असती तर मी एक्झिट केलं असतं. झालं काय, परत मार्केटमधून एक बाईंग भेटली आपल्याला आणि आपलं टार्गेट भेटला. 20 पॉईंटचं टार्गेट मी घेऊन निघलो. रेग्युलर आपला 25-30च्या वर घेतो, पण मार्केटची जी कंडिशन होती, कॉज मला असं होतं की मार्केट ओपन होईल, या ठिकाणी थोडंसं कन्सॉलिडेशन करेल आणि ब्रेकआउट देईल कितीचा, 24,550चा. बट मार्केटमध्ये काय झालं, निफ्टी जर तुम्ही बँक निफ्टी जर तुम्ही पाहिला, एक्झॅक्टली सेम झालं, वर आलं, या ठिकाणी कन्सॉलिडेशन केलं, 54,000चा ब्रेकआउट दिला आणि नंतर तो फेल झाला. पण ब्रेकआउट दिल्यानंतर जो प्रॉफिट तुमचा आहे तो तुम्हाला भेटून जातो, बिकॉज ब्रेकआउटची जी मुवमेंट असते त्यात प्रीमियम फटकने वाढून जातं. ठीक आहे, पण जर निफ्टीचा चार्ट पाहिला तुम्ही तर निफ्टीत तसं नाही झालं. पहिले रिट्रेसमेंट झाली चांगली, याच्यात बऱ्यापैकी बायर्स निघाले आणि मग एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. सो याच्यात प्रॉफिट भेटला. आता नंतरचा ट्रेड मी परत निफ्टीचा जर घेतला, तो कधी घेतला, हा जो सेशन आपला प्रॉफिटचा झाला त्यानंतर बँक निफ्टीचा हा जो चार्ट आहे तो मी पाहिला, ज्यामध्ये मला इथे एक एम पॅटर्न क्रिएट दिसला आणि मार्केटने जेव्हा 54,000ला ब्रेकआउट दिला आणि ब्रेकडाऊन झालं, परत मी वाट पाहिली मार्केटची रिट्रेस व्हायची. ठीक आहे, मार्केट परत वर गेलं, खाली आलं. मला चाललं होतं की इथनं जर मार्केट खाली आलं, याचा लो ब्रेक केला, कंटिन्यू ट्रेड करायला तर मी या ठिकाणी परत एक सेल पोझिशन घेईल, एक स्कॅल्पिंग ट्रेड घेईल, 10-20 पॉईंट घेऊन मार्केटमधून निघून जाईल. मार्केट झालं काय, परत वर गेलं. इथे मी पण कन्फ्यूज झालो. मला वाटलं की बाईंग मुवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड होती, मार्केटने काय केलं असेल, मे बी ब्रेकआउट दिला, परत ब्रेकडाऊन फेलियर दाखवला आणि हा जो ब्रेकडाऊन हा फेल होऊन कंटिन्यू करेल असं मला वाटत होतं. बट ब्रेकआउट जो आहे तोच फेल झाला, 54च्या खाली आलं, जो परत 54ला टेस्ट करायला गेलं मार्केट आणि एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण निफ्टीमध्ये परत एक ट्रेड घेतला. निफ्टीमध्ये या ठिकाणी जेव्हा खाली आलं, रिटेस्ट करायला गेलं, 2 वेळा तुम्ही पाहू शकता, इथे पण आलं, रिटेस्ट करायला गेलं, ट्रेड घेतला, त्यामध्ये आपण 10 पॉईंट कॅप्चर केले आणि निघून गेलो. त्यानंतर मार्केटचं पाहिलं, बरंच व्हॉलेटिलिटी होती, पण डाऊनवर्ड होती, मुवमेंट खालच्या साईडला होती. त्यानंतर बरं 150 पॉईंट मार्केट पडलं. बट आपल्याला 150चं काही नाही, मॉर्निंगचा आपल्याला जो प्रॉफिट पाहिजे होता, कॉज प्लॅन आपला होता बाईंगचा, ही मुवमेंट आणि ही मुवमेंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपली बाईंग मुवमेंट एवढी एकच इम्पॉर्टंट आहे, हे मार्केट किंवा हे मार्केट आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. जो आपण प्लॅन केलं आहे की मार्केटमध्ये मला उद्या सेल करायचं, तर मी काय करणार, मार्केटमध्ये माझ्या सिच्युएशननुसार, माझ्या प्लॅनिंगनुसार ओपनिंग झाली, तशी सिच्युएशन मला दिसत असेल तर मी सेल करणार. मे बी असं होऊ शकतं की मी जर मार्केटमध्ये आज बाईंग प्लॅन केलं आहे, पण मार्केटमध्ये कंडिशन असं झाली, मार्केट गॅप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, त्यात वेगळी कंडिशन काही क्रिएट झाली, जर मार्केटमध्ये मॉर्निंगलाच फॉल मला पाहायला मिळणार असेल तर मी त्या ठिकाणी शिफ्ट पण होऊ शकतो, जिथं बाय करायचं तिथं सेल पण करू शकतो. बट तुमची जी लेवल आहे त्या लेवलला जर मार्केट अशा प्रकारे रिएक्ट करत असेल तर तुमच्या प्लॅननुसार तुम्हाला ट्रेड करायचं आहे आणि तो ट्रेड पुढे घेऊन जायचा आहे. तर 2 दिवसाच्या आपल्या लेवल होत्या, दोन्ही साईडला बाईंग होतं, बाईंगचे ट्रेड आपण कॅप्चर केले, दोन्हीमध्ये आपल्याला प्रॉफिट भेटला. तो प्रॉफिट आपण बुक केला, जो की आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये, हा जो वीक आहे तो आपला प्रॉफिटेबल क्लोज झाला. ठीक आहे, 2च दिवस आपण लेवल दिले, थर्सडे आणि फ्रायडे. आता परत मंडेपासून फ्रायडेपर्यंत आपल्या लेवल्स भेटतील आणि सॅटर्डे किंवा संडेला आपण एक हा रिव्ह्यू जो आहे तो बनवू की ज्याच्यामध्ये समजा तुमचे जर एल गेले असतील किंवा काही झालं असेल. झूममध्ये काय होतं आहे, आवाज येत नाही का, जस्ट अ मिनिट. हे दुसऱ्या विंडोला घेतलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. वेट येतो आहे, ओके. सो एवढ्या गोष्टी कळल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, जे लेवल्स आपण देतो आहे त्याच्यात मी कसा ट्रेड केला ते एक मी तुम्हाला सांगणार.
आपला समजा ॲनालिसिस झाला त्या दिवसाचा एक होईल. त्यानंतर मी जे ट्रेड घेतलेत त्याचा तर तुम्हाला समजा एखादी पोस्ट देईल किंवा काहीतरी देईल, किंवा जेव्हा व्हिडिओ एखादा बनवेल त्याबद्दल तुम्हाला मी काय बुक केलं, कुठे गेलं ते तर पोस्टमध्ये मी समजा यूट्यूबच्याच पोस्टमध्ये त्याचा SS देऊन टाकेल. 2 दिवस झाले. त्यानंतर आपण मंडे टू फ्रायडे जर आपल्या लेवल्स झाल्या, त्यानंतर सॅटर्डे संडेला आपण एक रिव्ह्यू व्हिडिओ घेऊया की या आठवड्याभराच्या लेवल्समध्ये काय झालं, बाय झालं, सेल झालं, आपला SL गेला तर का गेलं, तिथे आपण ट्रॅप झालो का, किंवा काही फिअर ऑफ मिसिंग आउटमध्ये आपण काही फोममध्ये काही चुकीचं केलं, किंवा आपण ट्रेड घेतल्यानंतर काही वेगळा चुकीचं झालं, किंवा कधी आपण काय असं करतो की मुवमेंटमध्ये डायरेक्टली घेतो, वाट नाही बघत रिट्रेसमेंटची. आपण घेतल्यानंतर परत थोडंसं मार्केट पडतं, आपल्या SL जातो, परत मार्केट अपवर्ड निघून जातं. अशा गोष्टी पण होतात. थर्सडेला या ठिकाणी बऱ्याच लोकांना झाल्या, आपली लेवल होती एक मिनटं, बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी आपली लेवल या ठिकाणी होती, ठीक आहे. मार्केट या ठिकाणी आले, लोकांनी बऱ्याच मुलांनी या ठिकाणी बाईंग केली, मार्केट खाली आलं, SL त्यांचे गेले आणि नंतर मार्केट वर निघून गेलं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की थोडंसं मार्केटला थांबवून द्या, होल्ड करू द्या, सिनेरिओ क्रिएट करू द्या. ब्रेकडाऊन फेलियर असेल किंवा, आणि कधी पण लक्षात घ्या, ब्रेकडाऊन फेलची मुवमेंट फास्ट असते. ब्रेकडाऊन झाला, फेल झाला, फास्ट मुवमेंट आली. याच ठिकाणी आता फ्रायडेला बघा, ब्रेकआउट झाला, फेलियर झाला, फास्ट मुवमेंट भेटली. जर तुम्ही 15 मिनटात पाहिलं तुम्हाला एकदम परफेक्ट चार्ट दिसेल. ओके, एकदा टेस्ट केला, खाली आलं, कन्सॉलिडेशन करून ब्रेकआउट दिला, आपला टार्गेट समजा याच्यात निघून गेला. ही कॅन्डल तुम्ही जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल जेवढे बायर्स होते एका कॅन्डलमध्ये ट्रॅप झाले, ठीक आहे. इथून जे बायर्स होते, आता ज्यांनी बुडत बाय केलेलं आहे ते तर प्रॉफिट बुक करून निघून जाणार, पण ज्यांनी याच्या लेवलच्या वरती बाय केलेले ते ट्रॅप झाले. मार्केट कन्सोलिडेशन फेज क्रिएट केला, रिटेस्ट केलं आणि फॉल करायला सुरुवात झाली. या ठिकाणी समजा तुम्ही ट्रेड घेऊ शकता जर तुमचा सेलिंग साईडचा प्लॅन असेल तर ही जी मुवमेंट आहे, ब्रेकआउटचा फेलियरची मुवमेंट फास्ट असते, आणि ब्रेकडाऊन झाला आणि परत वर निघून गेलं, ही मुवमेंट पण फास्ट असते. तर अशा मुवमेंट कॅप्चर करायच्यात आपल्याला. ब्रेकडाऊन झाला, रिटेस्ट केलं आणि मग फॉल झाला, अशा मुवमेंट कॅप्चर करायचं की इम्पॉर्टंट लेवल काय, मार्केट त्या लेवलला रिस्पेक्ट कसं करते ते बघा आणि त्याच्यानुसार ट्रेड घ्यायला शिका. कुठेही समजा लेवल भेटली आहे, आता या ठिकाणी हा जर बॉक्स पाहिला तुम्ही, हा बॉक्स काय आहे, एक बाईंग झोन आहे माझ्यासाठी, की या ठिकाणी काहीतरी असं प्रिव्हियस डेटामध्ये झालं की जेणेकरून इथून बाईंग मला एक्सपेक्टेड आहे. त्यानुसारच मी तुम्हाला ही लेवल दिली की ठीक आहे इथून बाईंग होणार आहे. तुमचा ॲनालिसिस तुम्हाला काय सांगतोय ते बघा आणि त्यानुसार कसा ट्रेड घ्यायचा ते शोधा. आता मी इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे. मंडेला मे बी मार्केट खूप जास्त गॅपअप होऊ शकतं, कॉज आपला जर GDPचा जो डेटा आहे तो खूप चांगला परफॉर्म केलेला आहे, रिझल्ट खूप चांगला आहे. सो त्यानुसार गॅपअप मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. मे बी जर गॅपअप जरी झाला तरी मार्केट परत खाली तुम्हाला पाहायला मिळू शकतं. अशा प्रकारची कॅन्डल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. गॅपअप होईल आणि डायरेक्टली सेल ऑफ होऊ शकतो, किंवा कन्सल्टेशन करून परत फॉल एक पाहायला मिळू शकतो असं मला वाटतं आहे. कॉज जर पाहिलं मार्केटमध्ये कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड आहे, एक प्रॉफिट बुकिंग तर एक्सपेक्टेड होती. खूप लोक समजा सेलिंग पोझिशन पण घेऊन गेले होते, त्यांचे SL पण हिट होतील, बऱ्याच गोष्टी होणार आहेत मंडेला जर गॅपअप झाला तर. पण मे बी किंवा एक कन्फर्मेशन मला आहे की मंडेला शक्यतो मोठा गॅपअप पाहायला मिळू शकतो. कॉज आपले जो GDP ग्रोथ रेट आहे ती समथिंग 7.8 की काहीतरी 6.8 समथिंग काहीतरी आहे, चांगला रिझल्ट आहे. सो त्याच्यामुळे एक चांगला गॅपअप पाहायला मिळू शकतो. त्यानंतर जर गॅपअप झालं तर थोडा वेळ थांबा, मंडेची लेवल आता नंतर मी उद्या तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. पण तरी पण जर मार्केटमध्ये डायरेक्टली गॅपअप झाला तर थोडा वेळ थांबून मार्केट त्या दिवशीला कशा प्रकारे रिॲक्ट करते, त्या प्राईजला किंवा तो गॅपअपला कसं ॲक्सेप्ट करते ते बघा, त्यानंतर ट्रेड घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.